तर चला नमस्कार बहिणींनो, मी तुमचा भाऊ लाडका शिवम. आता आपण बघणार आहोत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेत सुधारणाबाबत. काय सुधारणा झाली आहे, कोणत्या लाडक्या बहिणी योजनेत वगळल्या गेल्या आहेत, हा संपूर्ण जी आर आपण बघणार आहोत. महिला आणि बालविकास विभाग शासनाचा जी आर आहे, त्याच्यात काय सुधारणा झाली आहे ते बघणार आहोत. लाडकी बहीण योजनेमध्ये कोणत्या महिला वगळल्या जाणार, कोणत्या महिलांना लाभ भेटणार, अजून हप्ता का येत नाही, या संदर्भातली पूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. योजनेत लाभार्थी, आता योजनेत लाभार्थी कोण राहणार, तर ते सांगतात की 21 ते 65 वयोगटातील ज्या विवाहित महिला आहेत त्या असतील, ज्यांचा घटस्फोट झाला असतील, म्हणजे सर्वच महिला. पण त्यांनी त्यात एक अट घातली आहे, कुटुंबातील केवळ एक महिलाच पाहिजे. आता तुमचं रेशन कार्ड आहे, तुमच्या रेशन कार्डवर तुमचे सासू किंवा 2 सुना असतील सासूला, तर 3 महिलांचं नाव असेल रेशन कार्डवर. तर फक्त सासू जर वय 65च्या आत असेल तर सासूला भेटेल, किंवा मोठी सून असेल त्या सुनेला फक्त ह्या योजनेचा लाभ भेटणार. म्हणजे तुम्ही फोटो अपलोड करताना रेशन कार्ड अपलोड केले, आपण डॉक्युमेंट्समध्ये रेशन कार्ड अपलोड केलं आहे, तर रेशन कार्डमध्ये जी महिला असेल पहिली, प्राधान्याच्या दृष्टीने पहिली, त्याच महिलेला फक्त योजनेचा लाभ मिळेल. मग बाकीच्या महिलांना भेटणार नाही का? नाही. तर त्यांनी काय सांगितलं आहे, तुम्ही रेशन कार्ड हे विलिप्त करा, म्हणजे वेगवेगळे रेशन कार्ड काढा. स्वतःचं वेगळं, तुमच्या सासूचं त्यांचं वेगळं, तुमचं एक कुटुंबाचं वेगळं. मग त्यावेळेस तुम्हाला त्या योजनेचा लाभ मिळेल. अजून त्यांनी दुसरं खाली बोललं आहे, ज्या महिला असतील त्यांचे घरातले जे सदस्य असतील, सरकारी नोकरीला असतील, त्यांना वगळण्यात आलं आहे. व दुसरी गोष्ट, ज्यांचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त असेल, अशा महिलांना ह्या योजनेतून वगळण्यात आलं आहे. किंवा त्या महिला काहीतरी सरकारी काम करत असतील, त्या महिलांना वगळण्यात आले. किंवा ज्या महिलांकडे म्हणजे त्यांच्या घरामध्ये 4 चाकी गाडी असेल, त्या महिलांना ह्या योजनेतनं बाद करण्यात आलं आहे. तुम्ही म्हणणार, हे बाद कसं केलं? मग तुम्ही ज्यावेळेस डॉक्युमेंट अपलोड केली त्यावेळेस तुमचं आधार कार्ड टाकलं असेल, आधार कार्डला आपलं बँक लिंक असतं, त्यांच्यावरनं त्यांना सर्व गोष्टी कळत राहतं की कोणाचं वार्षिक उत्पन्न याच्यापेक्षा वरती जातं आहे, कोणाचे व्यवहार 2.5 लाखापेक्षा वरती जात आहे. त्या महिलांना त्यांनी वगळलं आहे. व ज्यांना खरंच गरज आहे त्या महिलांनाच ह्या योजनेमध्ये त्यांनी ठेवलं आहे. आणि दुसरा सर्वात महत्त्वाचा विषय या योजनेसंदर्भात आला आहे, काही लाभार्थी ज्या महिला आहेत त्यांनी काय केलं आहे, लाडकी बहीण योजना तर असेनच, पण यासारख्या दुसऱ्या कोणत्या योजना असतील त्यांचे दरमहा 1500 किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल. समजा लाडकी बहीणचा तुम्ही फॉर्म भरला आहे, तुम्हाला लाडकी बहीणचे तर पैसे येतात आहे, पण लाडकी बहीण सोडून अजून एखादी कोणती योजनेचे तुम्हाला 1500 किंवा त्याच्यापेक्षा जास्त पैसे येत असतील, रुपये येत असतील सरकारकडनं, तर त्या महिलांना देखील बाद करण्यात आलं आहे लाडक्या बहीणमधनं. अजून काही नवीन माहिती आली तर तुम्हाला पुढील जी आरच्या माध्यमातून पाहूया. संपूर्ण जी आर तुम्हाला पाहायचा असेल तर बघू शकतात. काय सरकारचा जी आर असतो, कसा असतो, हे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलं आहे. यात सचिवांची सही आहे, सर्व काही गोष्टी आलेल्या आहेत. चला तर भेटू पुढच्या व्हिडिओत. बाय बाय.